गाईज, गुड मॉर्निंग. दृष्टीच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी छोटीशी रेसिपी दाखवते तुम्हाला. सकाळी सकाळी सुचलेली मला, कारण मी आज सकाळी खूप उशिरा उठले. खूप म्हणजे मी जी 6:15 उठते ती मला वाटतं 6:45 म्हणजे जवळजवळ 1 तास लेट उठली. चपातीचं पीठ मळलं आणि बेसनच्या ऑमलेटसाठी सगळं रेडी करून ठेवलं होतं मटेरियल, बेसनचं ऑमलेट करायचं म्हणून. पण मुलाला खूपच उशीर झाला होता. तो म्हणाला मला काही नको. मग पटकन सुचलेली रेसिपी मी तुम्हाला दाखवते. हे चपातीचा गोळा घेतला आहे. थोडा आपण रेग्युलर चपातीचा घेतो ना, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आणि त्याची चपाती करून घ्यायची. ऑमलेटसाठी मी केलं होतं ना सगळं मटेरियल. कांदा आहे, त्याच्यामध्ये मसाला आहे, धनाजिरा पावडर आणि मीठ आणि कोथिंबीर, जे आपण बेसनच्या ऑमलेटसाठी करतो तेच. आणि मग ते मी घातलं चपातीमध्ये. कसं झालं आहे ते माहीत नाही मला. मी त्याला खायला दिलं होतं सकाळी, काय बोललं नाही. तर टिफिनला पण तेच दिलं. रोल केला. रोल केला आणि मग त्याला असा त्याचं तोंड चांगलं कट्टा बंद करायचं. गोळा करून त्याचा परत आपण त्याचा गोळा करून तो चपाती लाटून घ्यायची. गोळा झालेला आता चपाती आपण त्याची लाटून घेऊया. झाले पराठा म्हणता येईल त्याला, काय म्हणा, कांदा टाकून ठीक आहे. कांदा पराठाच म्हणता येईल. आपण त्याला आता तव्यावर टाकून घेऊया. तवा तापायला ठेवून इकडे तव्यावर टाकून घेऊया. टाकले पराठा, आता शेकून त्याला सकाळी सकाळी गडबड झाली की काही सुचत नाही. तव्यावर असा टाकलाय मी. आता आपण त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकूया. मुलाला मी तूप घालून दिलं होतं. आता मी तेल टाकतो. काही टाकू शकता आपापल्या आवडीनुसार.
पटकन होणार आहे, 5 मिनटं पण लागत नाही याला. अगर चपातीचं पीठ आपलं मळलेलं रेडी असेल मग मी लगेच, आता तो आल्यानंतर मला कळेल त्याला कसं वाटलं, आवडला की नाही. बाकी सकाळी थोडीशी थंडी पडली आहे, सकाळी सकाळी हे असं झालं आहे. छान दिसतोय. मॅडम दृष्टी मॅडम आमच्या उठल्या नाही आहेत, तिने सांगितलं असतं कसं झालं आहे खाऊन. थोडासा अकरा विकराळ झाला आहे, पण काही हरकत नाही. खायचं आहे तर तोडूनच आपल्याला तो. दुसऱ्या बाजूला छान खरपूस झालं, बाजूला पण तेल लावून घेऊ. आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ. झटपट झालेली रेसिपी बघा. पराठा करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला त्याचं मला कमेंट्स करून सांगा. तुमच्या घरी कसा झाला आहे तो मला